मित्रांनो नमस्कार, मी योगेश भोईर आणि माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण आलो आहे शीतलादेवी मंदिरात। पाठीमागे पाहू शकतो शीतलादेवी मंदिर आहे। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा। तर आज तुळशी विवाह पण लावण्यात येईल। तर आपण आज शूट करण्यासाठी आलेले आहेत, कारण मंदिर आहे ना पूर्ण सजवलं जाईल, ते पण कशाने तर पंतेने, कारण देवदिवाळी म्हटली जाते आणि तुळशी विवाह पण होणार आहे। तर पूर्ण मंदिर आहे ना पंत्या लावण्यात, हजारो पंत्या लावण्यात येतील। तर पूर्ण रात्र झाल्यानंतर मंदिर असं जगमग होते, तेव्हा आपण ते पण पाहणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर योगी W70ला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आता पुढची व्हिडिओ आपण मंदिराकडे घेऊया। मित्रांनो आता आपण आहेत शीतलादेवी मंदिराचा प्रवेशद्वाराजवळ आणि आपण पाहू शकतील तर दिवे लावून झालेले आहेत, सर्व तयारी चालू झाली आहे। तुळशी विवाह इथे तयारी चालू आहे। थोड्या वेळात तुळशी विवाह होईल, त्यानंतर जे दिवे लावले आहेत ते प्रज्वलित होतील। चला तर मित्रांनो, तुळशी विवाह संपन्न झाला आहे। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहेत। तर मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर जे दृश्य पाहिलं ते पाहतच राहिलो, कारण खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती। आणि ही रांगोळी काढणारे आहेत अमित बारी, हे चिंचणीवरून आलेले आहेत। त्यांचा नंबर मी खाली देत आहे। तर आपल्याला कुठे जर काढायचे असेल तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा।
तर मित्रांनो खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आणि जेव्हा व्हिडिओ काढत होतो मंदिरात तेव्हा एक छोटासा मुलगा आला आणि अंकल मी तुमची व्हिडिओ पाहतो, मला पण व्हिडिओमध्ये घ्या. तर मी त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर मित्रांनो आपण पाहत आहेत शीतलादेवी मंदिर पूर्ण दिव्याने झगमग करत आहेत.
देवदिवाळी निमित्त सर्व पंत्या लावलेल्या आहेत, पूर्ण मंदिरं लावले आणि तलावाभोवती पण रामकुंड आहे त्याच्या भोवती पण लावले आहेत. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.